सेमी फायनलमध्ये इथनं जिंकणारा संघ खेळेल सायरा 11 संघाविरुद्ध. त्यामुळे ही लढत देखील महत्वाची आहे. दोन्ही संघ परास्त झालेले संघ आहेत, त्यामुळे इथनं जिंकलात तर आपलं अस्तित्व जिवंत राहील या लीग मध्ये. दोन्ही टीमला पण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्टँडर्ड क्रिकेट आज लीगच्या माध्यमातून पाहायचं आहे आणि सकाळपासून भरपूर चांगलं क्रिकेट या चारही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर जाऊया मैदानावरती. सिया 11 टीम वन द टॉस अँड इलेक्ट टू द फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय देवा 11 टीमला. तर कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाज सज्ज होते स्वतः कॅप्टन सूरज दुधकर. तर सलामीची जोडी जगदीश दुधकर आणि गिरीश म्हात्रे. गावदेवी एसआर टीमकडनं सातत्याने क्रिकेट खेळण्यात मात्र आज इथे लीगच्या माध्यमातून गावासाठी खेळतात. पाहूया पण या मॅच मध्ये कसं असेल. ही मॅच 6 षटकांची. पॉवर प्ले षटक 2 खेळाडू तुम्ही बघता तेजगतगिरीच्या बाहेर. एक खेळाडू वायडिश लॉंगॉनला, एक खेळाडू लॉंगॉपला, असे 2 खेळाडू तेजगतगिरीच्या बाहेर बाउंड्री लाईन मध्ये. सूरज दुधकर सज्ज होतोय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅट चेज लागली विकेटच्या पाठीमागे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार जगदीश दुधकरच्या बॅटमधून. तर जगदीश दुधकरला हा चौकार मिळाला. चौकाराबरोबर खातं खुलं झालंय. देवा 11 टीमचं सायरा 11 वर्सेस देवा 11 हे बिग बॅटल. 2 मैदानावरती संघ. आता दोघांमध्ये हे कॉन्टेस्ट पाहायला मिळते. एक मोठी लढत पाहायला मिळेल. तर जिंकलात तर आपलं अस्तित्व जिवंत राहील आणि हरलात तर मात्र या लीग मधनं बाहेर जावं लागेल. सूरज पुन्हा एकदा समोर घेतात मिडॉनला. वेल कॅच आणि सह हातामध्ये दिलाय. एक सोपा झेल त्या ठिकाणी. जगदीश दुधकर बॅक टू द डगआउट. जगदीश आउट झालेत. नवीन बॅट्समन मैदानावरती प्रभू. न्यू बॅट्समॅन प्रभू जातो मैदानावरती. एक सोपा झेल दिला जगदीश दुधकर. बाद झाल्यानंतर आता क्षेत्रक्षेत्रामध्ये परिवर्तन झालंय. जो लॉंग ऑफ होता त्याला हटवलं गेलंय आणि ते लॉंग ऑन मध्ये त्याला घेतलं गेलंय. एक खेळाडू मिड विकेटला ठेवला. त्याच्यानंतर आपण बघतो तेजगतगिरीच्या आतमध्ये एक लॉंग ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लेग, त्याच्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. हे खेळाडू तेजगतगिरीच्या आतमध्ये. आता चेंडू बॉल मध्ये उंची जास्त. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू आला. तोपर्यंत मात्र तिथे 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 धाबे बरोबर टीमची टोटल एकूण 6 या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या 6 टोटल आपण पाहतो. एक बाद 6 धाबा. पॉवर प्लेचा षटक आहे. ऑफ साईडला कव्हर पॉइंटला चेल आणि इथे खेळ होतो समाप्त. प्रभूचा 2 धक्के लागलेत एकाच ओव्हर मध्ये. आता प्रभू बाद झाला. त्याच्यानंतर जगदीश आउट झाला. ओव्हर नंबर पहिलं तुम्ही पाहतात मैदानावरती बॉल फेकले गेले एकूण 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा देत 2 मोठ्या खेळाडूंना बाद केलाय. न्यू बॅट्समन अविनाश मैदानावरती जातोय.
सुरुवात पहिल्या बॉलवरती भरपूर चांगली झाली, चौकार मिळाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं विकेट मिळालं, त्याच्यानंतर मात्र ते जगदीश दुधकर समाप्त झाल्यानंतर प्रभू देखील बाद झाला. नवीन खेळाडू आलाय अविनाश मैदानावर, सूरजचं कौतुक करेल, या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक मिळून दिला आणि सुरुवात चांगली करून देतो आपल्या टीमसाठी, कारण सुरुवातीला 2 मोठे खेळाडू त्यांना बाद केलेत. सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये समोरच्या टीमवरती दबाव टाकलाय आणि तो दबाव जर कायम राहिला तर समोर संघ मोठं लक्ष उभं करणार नाहीये. तर नेहमी आम्ही सांगत आलो समोरच्या टीमला जर कमी धावसंख्य ते रोखायचं असेल तर दबाव टाकणं गरजेचं आहे. पॅडवरती आणि ते खेळाडू होतोय बिग ब्लो, फलंदाज गिरीश मात्र देखील बाद झालाय. अर्थात जी देवा 11ची सुरुवाती खेळाडू होते, ज्यांची जी मेन बॅटिंग लाईनअप होती ती आता ढासळली आहे आणि त्यांचा इथे सुरुवात कमजोर झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये जगदीशने दिले 3 धक्के. खेळाडू जगदीशला आपण पहिला बाद केला, त्याच्यानंतर प्रभू बाद झाला, त्याच्यानंतर आपण बघतोय ते गिरीश मात्रे देखील बाद झाला आणि आता नवीन खेळाडू दुर्गेश एक आक्रमक खेळाडू आहे. आता त्याला शांत डोक्यानं क्रिकेट खेळावं लागेल. सुरुवात थोडी कमजोर झाली, इथनं जर आपण विकेट गमावले तर आता संघ अडचणीमध्ये येईल, कारण जे महत्वाचे 3 खेळाडू होते 3 बाद झाल्यात. आता या मॅचमध्ये करायचं काय की पार्टनरशिप ती महत्वाची, दोघांना पार्टनरशिप जर कमीत कमी 3 ते 4 ओव्हरपर्यंत सिंगल डबल डिफेन्सिव्ह क्रिकेट घेत एकात 2 मोठे फटके लावत कुठेतरी स्कोरबोर्डला 60 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळीचा चेंडू आउट स्विंग पाहायला मिळाला, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय आणि इथे पंचांनी षटक संपल्याचा इशारा केलाय. ओव्हर नंबर पहिला एक यशस्वी षटक जगदीश दुधकरला आउट केलं, प्रभूला बाद केलं, त्याच्यानंतर गिरीशला आउट केलंय. सूरज दुधकरचं चांगलं षटक समाप्त. तर नवीन खेळाडू मैदानावरती येतात. या मॅच मध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे सुरुवात भरपूर चांगली केली सूरज दुधकरनं. आता येणारे 5 षटक आहेत, अद्याप 5 षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल, कारण 60-65 धाब्याचं टार्गेट हे क्रिकेटवरती बनवावं लागेल. तेव्हा कुठे आपले गोलंदाज समोरच्या टीमला फाईट देऊ शकतील, कारण गोलंदाजी गिरीश सारखा एक आक्रमक गोलंदाज आहे, त्यामुळे किमान 60-65 धाब्याचं टार्गेट हे रचावं लागेल. समोर संघ देखील ताकदवर आहे, सूरजकडे ताकद भरपूर आहे, असे ताकदवर खेळाडू त्या टीममध्ये, त्यामुळे येणाऱ्या मॅचमध्ये 60-65 धाब्याचं टार्गेट हे महत्वाचं राहील. तर आज सकाळपासून पण पाहिलं तर 70+ धाबा प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅचमध्ये 75 धाबा चेस झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 73 धाबा चेस झाल्या, चौथ्या मॅच पुन्हा एकदा 74 धाबा बनवल्या, मध्ये ते चेस झाले नाहीयेत. डॉट चेंडू विजय वाले अनुभव भरपूर आहे, गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात आणि त्याचं उदाहरण आणि त्याचं इथे फायदा दाखवत असताना निश्चित मी म्हणेन विजयने चांगला चेंडू फेकला, नियंत्रित टप्प्यावरती नियंत्रित आहे. आता तो चेंडू देखील बघा गुडलेनवरती पडला. तुमच्या चेंडूला स्पेस नसलं, तुमच्या चेंडूला वेग नसला तरी तुमचा जो गोलंदाजीचा टप्पा आहे तो महत्वाचा आहे आणि ते घडलंय काय बघा. एकदा होती तिथे 3 धाबा, नाराज आहेत विजय 2 धाबा, तिथे मिळत्या टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती. निश्चित तुमच्या चेंडूला फेस नसला तरी चालेल, फक्त तुमचा टप्पा आहे जो नियंत्रित पाहिजे आणि विजयने दोन्ही चेंडू नियंत्रित टप्प्यानं फेकलेत. बघा 40+ खेळाडू आहे, गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात आणि आता 40+ माध्यमातून देखील त्यांचं क्रिकेट सुरू आहे. मग इथे बघा गोलंदाजी किती सुरेख पाहायला मिळाली. वाड डिलिव्हरी चेंडू पडला, गुडलेनवरती थोडासा डीप राहिला आणि खेळाडूला बाद केला. अविनाश बॅक टू द डगआउट. तर काल गेट टुगेदर का जो कार्यक्रम पार पडला
पालीमध्ये जो अर्जुनबाई 40+ संघटना कल्याण डोंबिवली आणि अर्जुनबाईंच्या माध्यमातून एक विशेष त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच जणांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ झाला. समालोचक गुणलेखक त्याचबरोबर प्रत्येक टीम मधले बेस बॉलर बेस बॅट्समन आणि आपल्या या गावदेवी वसार मधला जर बेस बॉलर कोणाला मिळाला असेल तर विजय वाले अभिनंदन करूया आपण, कारण गेल्या 19-20 आणि 21च्या हंगामातला सर्वात उत्कृष्ट गोलंदाज गावदेवी वसार संघाचा विजय वाले याला त्या ठिकाणी सन्मानित केलं आणि उत्कृष्ट खेळाडू फलंदाज म्हणून सोनू वायले यांना तिथे सन्मानित करण्यात आलंय. आताचा प्रहार मोठा आहे, ताकद भरपूर आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकार आला. षटकार टोकला फलंदाज किशोरनं आणि षटकाराबरोबर टीमची टोटल आपण पाहिली 14 धावसंख्या होती. टीमची टोटल 14 रन. पुन्हा एकदा सर्व खेळतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोरच्या बॅटमधून बॅक टू बॅक मोठे फटके. बिग षटकार. आक्रमकता कारण गरज आहे या आक्रमकतेची. सुरुवात शांत झाली आणि शांत बसून चालणार नाही. किशोरला माहिती आहे ही महत्वाची लढत आणि ते शांत बसलो तर संपलो. कारण तुम्हाला क्रिकेट खेळताना जो थांबला तो संपला आणि जो चालत राहिला त्यानं यशाचं ध्येय गाठलं हे मंत्र आहे. आणि अजून एक सुपर फटका इनसाइड आउटचा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर टीमची टोटल आपण पाहिले. विजयीनं सुरुवातीला बॉल चांगले टाकले, त्याच्यानंतर 3 बॉलमध्ये मोठे प्रहार देखील आलेत. तब्बल 16 धावा आल्या 3 चेंडूमध्ये आणि एकूण 18 धावा विजयच्या ओव्हरमध्ये आल्या आणि टीमची टोटल आपण पाहिली 24. टीमची धावसंख्या 24. टीमची टोटल आपण पाहिले मैदानावरती एकूण 24 धावा आल्यात. सेकंड ओव्हर कंप्लीट झालं. तिसरं षटक पुन्हा एकदा सूरज दुधकर आलाय. कॅप्टन हे सेकंड स्पेल हाताळण्यासाठी आलाय. पहिल्या स्पेलमध्ये त्याने यशस्वी गोलंदाजी केली, 3 खेळाडू बाद केले, त्याच्यानंतर त्याने फक्त 6 धावा दिल्या. आता दुसरं षटक कुठेतरी मागणं पडलं विजय वायलेचं. तिथे त्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आणि टोटल लागली आहे 12.00 अर्थात 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होते सूरज. स्ट्राईक एंडला खेळाडू दुर्गेश मागच्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली आणि तेच प्रयत्न या मॅच मध्ये तो किल करेल. आताचा चेंडू पडल्यानंतर भरपूर स्विंग पाहायला मिळालं. चेंडू बघा भरपूर वेगानं होता, चेंडूला गती देखील भरपूर होती आणि चेंडू पडल्यानंतर जसा बाहेरच्या दिशेला आउटस्विंग झाला. वाढ डिलिव्हरी. कौतुक करेल सूरज दुधकरचं. मागच्या मॅच मध्ये नियंत्रण नव्हतं चेंडूवरती. या मॅच मध्ये त्यांचं कॅप्टन खेळाडूने सांगितलं की नियंत्रित टप्प्याने तुला गोलंदाजी करायची आहे, कारण त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणण्याची भरपूर क्षमता आहे. हाताचा चेंडू चांगला आहे. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर फेकला, स्टंपवरती काढलाय. हा चेंडू देखील चांगला होता. डॉट चेंडूची समाप्ती. आणि नेहमी आम्ही सांगत आलो तुम्ही क्रिकेट खेळता संयमाने खेळा. क्रिकेट खेळताना तुमच्याकडे संयम असला पाहिजे आणि संयमाने ज्यानं क्रिकेट खेळला तो एक यशस्वी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल क्रिकेटमध्ये.
कारण गरम डोक्यानं कधी क्रिकेट खेळला जात नसतो. गरम डोक्यानं तुम्ही एकाच दोन मोठे फटके घेऊ शकता, मात्र त्याच्यानंतर तुम्हाला स्पर्धेत जास्त काळ टिकता येत नाहीये. संयमानं जर तुम्ही खेळलात तर तुम्ही एक चांगला खेळ क्रिकेटमध्ये करू शकताय. वाडा डिलिव्हरी आत्ता संयम बाळलाय निश्चित. सुरेश दुधकरला बघतोय, कारण आता संयमाने त्यानं गोलंदाजी केली. मागच्या मॅचमध्ये त्याचा संयम गमावला आणि या मॅचमध्ये त्यानं संयमाने गोलंदाजी केली. टीमची टोटल 24. अजून एक चांगला चेंडू, काय जबरदस्त लाईन आहे. मी मगाशी देखील सांगितलं की तुमचा जो टप्पा आहे तो नियंत्रित पाहिजे. तुमच्याकडे व्हेरिएशन असलं तर तुमचा टप्पा नियंत्रित पाहिजे आणि टप्पा जर नियंत्रित असला तर तुम्हाला यश प्राप्त होत असते. 4 चेंडू त्यानं बघा कुठे फेकलेत. गुडलंडवरती पहिला 2 चेंडू त्यानं मिडल स्टंपवरनं बाहेर काढले. तिसरा चेंडू होता त्यानं स्टंपच्या बाहेर फेकत त्याने स्टंपवरती आणला आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा मिडल स्टंपवरनं. यावेळीचा फटका गॅप मध्ये असेल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चेंडू थोडासा चुकीचा पडला, कारण जेव्हा तुम्ही लेग स्पिन करता, जेव्हा तुम्ही आउट स्विंग करता, तेव्हा तुम्हाला ऑफस्टम्प टू ऑफस्टम्प गोलंदाजी करायची असते. कारण ऑफस्टम्पवरनं चेंडू बाहेर निघाल्यानंतर फलंदाजाला तिथे मोठे फटके खेळता येत नाहीये. मग इथे हा चेंडू चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 28. टीमची टोटल 28. दुर्गेश खेळतोय स्ट्राईक एंडवरती. खेळाडू किशोर खेळतोय, सॉरी दुर्गेश आहे निश्चित. आपण पाहतोय यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख होता. फक्त सिंगल घेऊन स्ट्राईकला रोटेट केली, कारण एका बाजूने किशोरनं आक्रमकता दाखवली आहे. टीमची टोटल आपण पाहिली 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटक कंप्लीट झालेत आणि 29 धावा स्कोरवरती लागतात. यावेळीचा चेंडू फ्लॅटेड क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चूक होत नाहीये आणि खेळाडू दुर्गेश बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का लागलाय मैदानावरती. आपण बघतोय या मॅच मध्ये दुर्गेश बाद झालाय. देवा 11 टीम मैदानावरती खेळताना टीमची धावसंख्या फक्त 29 रन्स. खेळाडू बाद झालेत आतापर्यंत. तर खेळाडू 5 आउट झाले आतापर्यंत. न्यू बॅट्समॅन जिग्नेश. सेकंडवरती किशोरनं आक्रमकता दाखवली आहे. आतापर्यंत 2 षटकार त्याचबरोबर 1 चौकार दाखवला. त्यामुळे येणारी जिम्मेदारी आहे ती फक्त किशोरच्या खांद्यावरती आहे. किशोरला जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. दुर्गेश बाद झालाय. आता न्यू बॅट्समॅन येतो जिग्नेश नुष्टाकेंवरती. शतकशामध्ये थोडंसं परिवर्तन होत आहे. टीमची टोटल 29 रन्स. न्यू बॅट्समन नो स्ट्राईक एंड वरती. मात्र स्ट्राईक एंडला खेळाडू तुम्हाला किशोर पाहायला मिळतोय. गोलंदाज मंगेश. यावेळीचा बॉल शॉर्ट बुलकतोय. प्रॉपर टायमिंग. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग षटकार. शॉर्ट चेंडू जसा आला त्याला उत्तर दिलं आणि
हुक केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोर आक्रमक झालाय. किशोरनं या मॅच मध्ये आता 3 षटकार एक चौकार लागवलाय. टीमची टोटल झाली आहे स्कोर वरती 35. 35व्या धापडकावरती गोलंदाजचं स्वागत केलं. इथे खेळाडू बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. पहिल्या बॉलमध्ये निश्चित खेळाडू बाद झाला दुर्गेश आणि त्याच्यानंतर आपण पाहतो इथे किशोरनं षटकार लावलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवरती. मंगेश फुलटॉस आणि पंचांनी बिमर घोषित केलाय आणि धावसंख्या 1 पुढील अतिरिक्त धावा तर टीमची टोटल 36 धावा. तो गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवरती कारण येणारा चेंडू फ्री आहे त्यामुळे आताचा चेंडू फटका भरपूर चांगला चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनला. 1 रन्स मिळाली. टीमची धावसंख्या 37 टीमची टोटल आपण बघतोय कारण महत्वाची लढत मैदानावरती देवा 11 वर्सेस सिया 11. यावेळीचा चेंडू इथे मात्र संधी होती धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन्स त्या ठिकाणी मिळाली. टीमची टोटल 38. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. दुपारचं सत्र शांत वातावरण त्याच्या चारही बाजूला प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात ही स्पर्धा ही लीग. आज रवी वालेंचं कौतुक करूया आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून पूर्ण प्रेक्षक वर्गाला आणि सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केली. मात्र इथे व्यवस्था झाली होती विकेटची ती विकेट सोडली आहे सागरनं. खेळाडू होता किशोर आणि किशोर सारख्या खेळाडूला जीवनदान मिळालं कारण ज्या प्रकारे आपण चर्चा केली रवी वालेंचं कौतुक करूया. दानशो दाते खऱ्यातनं सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान असं म्हटलं जातं आणि ते आज इथे व्यवस्था करून दिली ते रवी वालेंनी त्यांचा आभार व्यक्त करूया. सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू आमची कमिटी या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली. थँक्यू सो मच रवी वाले. आताचा चेंडू कव्हर पॉइंटला रन्स घेण्याचा प्रयत्न चाच पडलेत खेळाडू. डॉट चेंडू. सो ओव्हर नंबर 4 समाप्त होतात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 रन्स लॉस ऑफ 5 विकेट. तर 5वा षटक निर्णायक असेल. गोलंदाज अनिकेतचा वापर केला. अनिकेत इथे 5वं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. समोर खेळाडू आहे किशोर.
गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा इथे षटक क्रमांक 5 घेऊन येतोय. आताचा चेंडू चेंडू पडल्यानंतर यस निश्चित लेग स्टंपच्या वरनं जात आहे. पंचाची भूमिका त्या ठिकाणी अदा करतायत. म्हणजे बॉडीला ब्रश करून जात आहे. यस चंदन मडवी त्या ठिकाणी पंचांची भूमिका निभवत आहेत. अनुभव चंदनला देखील आहे. टीमची टोटल 39. चेंडूची लाईन लवकर पिकअप करतोय आणि चेंडूला सरळ फेकून देतोय. वायडिश लांगांच्या डोक्यावरनं लॉंग 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 वेगळे आउट ऑफ दी पार्क 6 रन. आणि या षटकाराबरोबर टीम पोहोचली होती 45 या धावसंख्येवर होती. काय जबरदस्त बॅटिंग. टीमची टोटल 45 वरती पाहायला मिळते. आतापर्यंत किशोरच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. 4 षटकार आले टोटल त्याच्या बॅटमधून. 30 वरती खेळतो खेळाडू किशोर. आज आक्रमकता या लीगच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. एक अर्धशतक देखील आम्ही पाहिलं. 55 धावेची खेळी श्याम दुधकरने केली. जो संघ परिलेबल संघ पोहोचला आहे. देखील आक्रमकता आणि चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोरने टोकला अजून एक ब्रँडेड षटकार. षटकारामागे षटकार लगातार 2 षटकार येतात आणि टीमची टोटल 51 अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करताना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज समोर करण्याचा प्रयत्न. यावेळीची लाईन बरोबर आहे कारण 2 चेंडू त्याने थोडंसं पहिला चेंडू ओव्हरपिच होता. दुसरा चेंडू थोडासा शॉर्ट पडला बाउन्स झाला आणि त्याला तेवढं चांगलं उत्तर दिलंय प्रत्युत्तर दिलंय किशोरनं. आणि आत्ताचा चेंडू देखील चांगला होता. कौतुक करेल अनिकेतचं कमबॅक मिळवलंय. टीमची टोटल 51 रन. तो अनिकेत सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये. समोर किशोर आहे. किशोरच्या 36 धावा झाल्यात आतापर्यंत त्यांना आपल्या बॅटमधून दाखवल्यात. पुन्हा एकदा लाईन बरोबर आहे. निश्चित चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. आता गोलंदाजाला सूर सापडलाय लय सापडली आहे कारण ज्या प्रकारे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर त्यांना लगेच साईड चेंज केली आणि आताचा चेंडू भरपूर चांगला फेकलाय. दोन्ही चेंडू चांगले होते. टीमची टोटल आहे 51 रन. व्हेरी गुड डिलिव्हरी व्हेरी गुड डिलिव्हरी. ओव्हर नंबर 4 ओव्हर नंबर 5 ते 5 षटकं कंप्लीट झाली आणि टीमची टोटल आहे 51. टीमची टोटल आपण पाहिले 51 रन्स. अंतिम षटक प्रगतीवर असेल. शेवटचं अंतिम षटक मंगेश सेकंड वरती जिग्नेश आपण पाहतोय इथे सज्ज झालाय सेकंडला. पहिला चेंडू इथे संधी होती. आता 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. हेच पाहिजे होतं टीमला कारण 1 धाव घेऊन किशोरला स्ट्राईक द्यायची होती आणि ते झालंय. आता 5 चेंडू शिल्लक राहिले. टीमची टोटल झाली आहे 52 रन.
42 टीमची धावसंख्या. किशोर खेळतो 36-32 स्ट्रायकेंडला. तो गोलंदाज सज्ज होतो मंगेश. समोर खेळतो ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगे माली डब्बलचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेताना खेळाडू होतो धावचित. रनिंग बिटवीन द विकेट चांगली नाहीये आणि मी म्हणे ते धावचित स्वरूपामध्ये किशोरला माघारी परतावं लागते. टीमची टोटल झाली आहे 53 धावा. न्यू बॅट्समॅन चला फास्ट घ्या. थोडा वेळ जास्त घेत आहेत पंच. वॉर्निंग द्यायची कारण वेळ जास्त घेत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली. टोटल स्कोर आपण पाहिला 53 धाबा. एक चांगलं क्रिकेट सादर केलं. 37 एक जबरदस्त इनिंग. मैदानावरती सुरुवात कमजोर झाल्यानंतर किशोरनं एक आपलातून खेळ केला आणि त्याच्या खेळीतून साकारलेली 37 धावेची खेळी त्यांच्या टीमला एक चांगलं टार्गेट सेट करून देते. अर्थात 37 त्यानं बनवल्या. टीम पोहोचली 53. समोर खेळतात ऑन साईडला लंगाच्या मध्ये मात्र राजेश वाहिले चूक करत नाहीये. अजून एक सुपर झेल त्यानं टिपलाय आणि दुसरा धक्का दिला राजेशनं. याच्या अगोदर त्यानं रनआउट स्वरूपामध्ये धक्का दिला आणि आता कॅच टिपली गेली आहे. टीमची परिस्थिती थोडी नाजूक. यावेळीचा चेंडू मात्र इथे धाबा मिळाल्या. आपण पाहतोय टोटल टीमची स्कोर आपण पाहतोय 55 रन्स. ओव्हर नंबर लास्ट तर शेवटचं षटक आहे. याच ओव्हर मध्ये बॉल फेकले गेले. एकूण यावेळीचा चेंडू इथे देखील डॉट येतोय आणि टोटल झाली होती 55 रन्स. यावेळीचा फटका भरपूर चांगला अंतिम बॉल आणि त्याच्यावरती मिळाला चौकार. टोटल झाली होती देवा 11 टीमची टोटल 59. 59 धावा झाल्यात आणि 60 धावेचं टार्गेट येणाऱ्या 6 षटकामध्ये. अर्थात CR11 टीमला बनवायचे 10.00 सरासरीनं 60 धावा. पाहूया कशा प्रकारे मॅच असेल. प्रयत्न जिंकणारा संघ सायरा 11 संघ विरुद्ध खेळेल.
तर चला विनंती असेल देवा 11 टीम जास्त वेळ घेऊ नका, लगेच शतरक्षण लावायचं, वेळ घेऊ नका प्लीज. आणि 60 डावेचं टार्गेट CR11 टीम समोर आहे. सलामी जोडी देखील आपण लगेच पाठवायची आहे. तर जाऊया आपण मैदानावर लक्ष ठेवलंय. मैदानावरती 59 धावा झाले. त्यांनी 60 धावेचं टार्गेट उभं केलं आहे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा एक मोठी मॅच पाहायला मिळेल. जर सुरुवात चांगली केली गोलंदाजाने तर मॅच देखील चांगली होईल ही अपेक्षा असेल त्यांच्या सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पाठीराख्यांना. सामना स्टार्ट होतोय. लेट प्ले. पहिला चेंडू हलक्यातून क्लिक होतोय. सिंगल बरोबर खातं कोल झालंय. मैदानावरती CR11 टीमची टोटल आपण पाहिले 60 धावेचं टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल घेऊन सुरतनं शांत डोकाना इथे सुरुवात केली. फक्त सिंगलला प्राधान्य दिलंय. गोलंदाज गिरीश म्हात्रे. डॉट चेंडू. टीमची टोटल 0 रन्स. राजेश पाहिले स्ट्राईक एंड वरती खेळाडू आहे. 1 रन सॉरी. आपण पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाले. त्याचबरोबर सेकंड बॉलला डॉट आलाय. राजेश पाहिले स्ट्राईक एंड वरती आहे. गिरीश मात्र एक आक्रमक गेंदबाज आहे आणि समोर खेळतात. हलक्यात त्यानं क्लिक केलं. कव्हर पॉइंट रिजन मध्ये सिंगल मिळतीये. सिंगल बरोबर टीम टोटल 2 वरती पोहोचली आहे. दोन्ही खेळाडू एक दाबेनं खातं ओपन करतात. कारण गिरीश मात्र व्हेरिएशन भरपूर आहेत. त्याच्यामध्ये स्पिन देखील भरपूर आहे. त्यामुळे त्याच्या समोर त्याच्या स्पिन आक्रमण समोर खेळताना कुठेतरी थोडासा दबाव निर्माण झाला फलंदाजावरती. म्हणजे दबावातनं तुम्हाला स्वतःला सावरून एक चांगला खेळ करावा लागेल. कारण दबाव तुम्ही खेळलात, दबावामध्ये तुम्ही स्वतःवरती दबाव निर्माण केलात तर समोर चांगला खेळ होणार नाहीये. लक्ष मोठं नाहीये, फक्त खेळायचं चांगलं आहे. दुसऱ्या बाजूनं लक्ष छोटं असलं मात्र या धावा डिफेन्स कशा करायच्या आहेत याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. हा चेंडू हवेमध्ये सूरज दुधकर नामाचं वादळ होतं मात्र येण्या अगोदर थांबवलं गेलंय. सूरज बॅक टू द डगआउट.
सूरज आउट झालाय. नवीन बॅट्समन मैदानावरती जाते. मंगेश टीमची टोटल फक्त 2 धावा. सूरज बाद झालाय. आत्ता मात्र जिम्मेदारी येणाऱ्या बॅट्समनच्या खांद्यावरती आहे. आताचा चेंडू हवेमध्ये कॅच शॉट. 2 बॉल 2 विकेट. एका पाठोपाठ दोन्ही खेळाडू मैदानात बाहेर झालेत. आत्ता मात्र सलामीवीर जोडी फुटल्यानंतर येणारा क्रिकेट येणारी जोडी कशा प्रकारे खेळ करेल, कारण 2 वरती 2 खेळाडू मैदानातून बाहेर. टीमची टोटल 2 धावा 2 खेळाडू बाद झाले. ही रणनीती होती. हे डावपेच मैदानावरती देवा 11 टीमसह, कारण या मॅच मध्ये त्यांना माहिती आहे डू अँड डाय, जिंका किंवा मरा. हरलात तर लीग मधनं बाहेर आणि जिंकलात तर अस्तित्व टिकेल. हे त्यामुळे स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर तुम्हाला मॅच मध्ये चांगला गोलंदाजी करावी लागेल. आताचा चेंडू पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. टीमची टोटल 3 होती. सिंगल धावसंख्या पुढे सरकतीये. एका बाजूने आपण पाहतो देवा 11 संघ जो फाईट देतोय आणि 60 धावा त्यांना डिफेन्स करायचे असते ना, त्यांची गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. एका बाजूने गिरीश मात्रे स्वतः एक चांगली गोलंदाजी करतो. गिरीश मध्ये व्हेरिएशन आहेत. गिरीश मध्ये क्षमता भरपूर चांगली आहे. वाडा डिलिव्हरी काय जबरदस्त. आणि मी नेहमीच सांगतो तुमच्यामध्ये स्पिन असेल तर तुमचा नियंत्रित टप्पा असला पाहिजे आणि तो टप्पा त्यांना इथे या मॅच मध्ये दाखवलाय. ओव्हरमध्ये ओव्हर नंबर पहिलं कामयाब षटक, एक यशस्वी षटक समाप्त झालंय. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अवघ्या 3 धावा स्कोर बोर्ड होती. टीमची टोटल आपण पाहिली फक्त 3 धावा. 60 धाब्याचं टार्गेट असताना पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं. नवीन गोलंदाज जगदीश दूधकर आहेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. तर जगदीशला देखील आपण पाहतो एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे मॅच असेल. येणारा चेंडू आता समीकरण बदललाय. हा चेंडू कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न नाहीये, केवळ सिंगल धावसंख्या आपण बघतोय. यावेळीचा फटका दमदार आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. याच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे आणि टीमची टोटल आत्ता पाहायला मिळेल स्कोर बोर्ड होती 10. कारण जेव्हा आपण पाहिलं सुरुवात शांत झाल्यानंतर इथे पहिला षटकार आला. पहिला षटकार दिलासा देऊन जातोय विजयाचा आणि पहिला षटकार इथे आत्मविश्वास वाढून जातोय. तो खेळाडू स्ट्रायकिंगला मंगेशच्या बॅटमधून हा षटकार आल्यानंतर त्याला आत्मविश्वासाने खेळायचं आहे, कारण 7 धावा ही मोठं लक्ष नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर इट इज अ वाईट आणि अतिरिक्त धावा पुढे सरकते. टीमची टोटल 11 होती. टीमची टोटल 11 धावा. ग्रेट शॉट मंगेशच्या बॅटमधून हा आपल्यातून षटकार आणि या षटकाराची गरज आहे ती देवा 11 टीम विरुद्ध खेळणं सिया 11 टीमला लक्ष साध लावायचं आहे. आता 2 षटकार आल्यात. टीमची टोटल झाली 17 धावा.
आता 2 षटकार आल्यानंतर आपण बघतोय ते थोडंसं साईड चेंज करतो जगदीश. मात्र स्ट्रायकेटवरती मंगेश आक्रमक झालाय, थांबवणं थोडं कठीण होणार आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक वेगन आले त्या ठिकाणी दुर्गेश आणि मिळाली सिंगल बरोबर. टीमची टोटल आपण बघतोय 18 धावा. लक्ष 60 धावेचं असताना आता गरज येत ना 42 धावा बनवण्याची. येणारे बॉल शिल्लक या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत, अर्थात बॉल शिल्लक राहिले 26. आता चेंडू भरपूर चांगला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्वतः गोलंदाज जगदीशने चेंडू त्या ठिकाणी फील्ड केलाय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, 2 षटकारानंतर कमबॅक मिळवलाय आणि आता या मॅच मध्ये येणारे 25 बॉल आणि 42 रन्स बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. जगदीश दूधकर चेंडू समोर खेळलाय हवेमध्ये, भरपूर दूरवरनं प्रवास केला. दुसरी धाव कंप्लीट, 2 धावा पूर्ण आणि एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर झाला 20 धावा. आता गरज आहे मैदानावरती 40 धावेची, येणारे 4 षटक. चोवीस चेंडू 40 धावेची गरज. हा क्रिकेट खेळ जो निश्चित या क्रिकेटमध्ये आपण पाहिला कधी कधी मोठ्या धावसंख्या देखील चेस होत आहेत, कधी कधी लो स्कोर देखील डिफेन्स केला जातोय. मात्र पाहायचं पुन्हा एकदा गिरीश येत आहेत, न्यू गोलंदाज. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमकता दाखवली आणि गिरीशचं स्वागत केलंय. हम भी किसी से कम नाही हे सांगितलं गिरीशला आणि या षटकाराबरोबर टीम टोटल 26 मध्ये. टीमचे टोटल आपण बघतो मैदानावरती 26 रन. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. आताचा चेंडू डॉट चेंडू, एक एक डॉट चेंडू दबाव वाढवू शकेल टीमवरती आणि ज्या प्रकारे कॅप्टनने त्यांना रणनीती दिली, त्यांच्या कानमंत्र दिल्यात की प्रत्येक बॉल डिफेन्स जरी केला तरी मॅच मध्ये आपण शिरकाव करू शकतोय. आताचा चेंडू भरपूर चांगला, डॉट चेंडूची समाप्ती. टीमची टोटल आपण बघतोय खेळपट्टीवरती खेळतो खेळाडू 26 झाल्यात आणि जिंकण्यासाठी गरज आहे अद्याप 34 धावेची. या मॅच मध्ये सामना आपण पाहतो दोन्ही बाजूने झुकतोय, कधी सामना देबाल इलेव्हन टीमच्या बाजूनं तर कधी हा सामना क्रॉस द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत, वेल कॅच, महत्वाची विकेट, सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि काही गरज नसताना इथे हा फटका मागात पडेल मंगेशला. टीमची टोटल पाहायला मिळते ती 26.
मंगेशचं विकेट गेल्यानंतर जे क्लायमेट होतं त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये डगआउट बॉक्समध्ये प्रत्येक चेहरा पडला. कारण मंगेश एक असा खेळाडू होता तो एकाधिक सामना जिंकू शकला असता. व्हाईट बॉल, त्यांची टोटल 27, गरज 33 अर्थात 33 धावेची. येणाऱ्या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. कधी सामना देवा 11 टीमच्या बाजूने तर कधी सामना सिया 11 टीमच्या बाजूने येतोय. वाडा डिलिव्हरी, भरपूर चांगला बॉल आहे. डॉट चेंडू, टीमची टोटल फक्त 27 पती आहे. कारण गिरीशनं यश मिळवलाय. जो विकेट त्यांना हवा होता निश्चित आपण पाहिलं तर मंगेशचा विकेट महत्वाचा होता. तो विकेट टिपल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 षटक कंप्लीट झाले आणि अवघ्या 27 धावा लागल्यात. आता येणारे 3 षटक आणि 33 धावेची गरज. नवीन गोलंदाज उदय यावेळीचा फटका देखील बसलाय आणि खेळाडू बाद होतो. अजून एक धक्का लागलाय. आता सिया 11 टीम थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये. आता कठीण परिस्थितीतून स्वतःला सावरून जर एक चांगला खेळ झाला तर हे विजय देखील दूर नाहीये. चूक झाली, मंगेशनं विकेट सोडला. मंगेशचं विकेट त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचं होतं. जरी सूरज लवकर बाद झाला तरी मंगेशवरती ही जिम्मेदारी होती. मंगेशनं मागचं विकेट पडल्यानंतर टीमला दबावात टाकलं आणि समोर मात्र इथे मंगेशचं विकेट मिळाल्यानंतर हा देवा 11 संघ आत्मविश्वासाने खेळू लागलाय. 17 चेंडू 33 धावेची गरज. न्यू बॅट्समॅन विश्वास सेलार, न्यू बॅट्समॅन. समोर खेळतात, लांबला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. त्याच्यात असं वाटलं की चौकार देखील होऊ शकतो, मात्र हा चौकार कुठेतरी अडवला गेलाय. शक्तिशालीचं कौतुक करेल. टीमची टोटल स्कोअर 29 रन्स. 29 रन टीमची टोटल गरज. आता मैदानामध्ये 31 धावेची. समीकरण बदललं गेलं. त्या उभोमध्ये बॉल फेकले गेले. एकूण 2 बॉल अर्थात समीकरण 16 चेंडू. वाईट चेंडू, अतिशय लाईन बरकटला. भरपूर लांब चेंडू फेकला आणि ही लाईन बरकटली, दिशा बरकटली. आणि आम्ही नेहमीच सांगतोय की तुमची दिशा बरकटली तर दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हाला टप्प्यावरती नियंत्रित ठेवावं लागेल. आणि टीमची टोटल आता 30 धावेवरती. संधी चालू झाली मात्र संधी गमावली. पंचांचा सरळ वाईट बॉल. वाईट चेंडू, टीमची टोटल 1+1. या अतिरिक्त धावा मॅचला कलाटणी देऊ शकतात. कारण अतिरिक्त स्वरूपामध्ये मिळालेल्या धावा कधीतरी आपल्या टीमला खूप मागात पडत असतात. मात्र इथे एका बाजूने त्या फार महत्व देऊन जात आहेत. 2 धावा मिळाल्या. 28 रनची आवश्यकता आहे 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू 28 रन. सामना अतिशय चांगला. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करते मैदानावरती. 2 बलाढ्य टीम मध्ये ही लढत आहे. आत्म सामना कोण जिंकेल. मात्र येणारी मॅच दोघांसाठी एकच सांगेल की रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदलली आहे आणि ते समीकरण 15 चेंडू 28 रन्स. टीमची टोटल 32 रन्स. हा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, खेळाडू बाद होतोय.
अजून एक धक्का लागलाय, समीकरण पूर्णपणे बदलून लावलाय. एका पाठोपाठ विकेट चालल्यात, एकही खेळाडू टिकून खेळत नाहीये आणि आता समीकरण इथनं 28 रनची आवश्यकता असेल. टीमचे टोटल 32 रन्स. न्यू बॅट्समन जातो मैदानावरती. अनिकेत उदयचं बॉल फेकले गेले. उदयने ओव्हर मध्ये तर यावेळीचा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम 33 वरती पोहोचते. 27 रन्स पाहिजेत. अद्याप आवश्यकता असं 13 चेंडू. 13 बॉल 27. लक्ष थोडंसं मागणं होत चाललंय. आव्हान थोडंसं दूर चाललंय. निश्चित 40 आपण पहिलं 60 धावेचं टार्गेट होतं. प्रति ओव्हर 10 रन्स बनवायच्या होत्या. मात्र इथे ते जमले नाहीये. षटक क्रमांक 4 थोडंसं मागणं पडलं. हलक्या त्यानं टॅप करतोय. 3 शतरक्षक समोर आहेत. कबर पॉइंटला सिंगल मिळतीये. 4 षटक कंप्लीट आणि 4 षटकांमध्ये झाले 34 रन्स. तर गरज असेल आता 12 चेंडू आणि 26 धावेची. तो गोलंदाज सज्ज होतो. जगदीश दोतकर येतात. जगदीश दोतकर सिया लबन वर्सेस देवा लबन. तो येणारे चेंडू आता 12 चेंडू आणि 26 धावा. प्रतिषेधक बनवायचे 13च्या सरासरी धावसंख्या. आता एकच गोष्ट सांगेल की प्रत्येक ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये किमान एखादा मोठा षटकार आला तरी मॅच कव्हर होऊ शकतो. मात्र पॉईंटच्या रोख्यावर चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. फक्त 2 रन्स मिळतात. टीमची टोटल स्कोर आमचे सांगतात 36 धावा. स्कोरर ची भूमिका आज निभवतात महेश. टीमची धावसंख्या 36 आहे आणि जिंकण्यासाठी आता 24 रन्सची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 24 रन्स. क्षेत्ररक्षण ऑनसाइडला 3 खेळाडू. एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन. समोर खेळतात कव्हर पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला सिंगल मिळाले. काय गरज नव्हती कारण चेंडू बरोबर लाईन पेक्षा भरपूर लांब होता. वाईट देखील मिळाली असती. एकदा अतिरिक्त मिळू शकली असती. मात्र अशा परिस्थितीमध्ये हा कुठेतरी प्रयत्न फसलाय आणि 1 रन्स मिळाली. कारण 1 रन्सनं समोर गोलंदाजावरती दबाव पडत नाहीये. डॉट चेंडू दबाव वाढेल कारण टीमची टोटल झाली 37 रन. अद्याप 23 रन्स पाहिजेत. 9 चेंडू आणि 23 धावा. जगदीश दोतकर पुन्हा एकदा सज्ज. राईट मध्ये विकेट. अतिशय सुरेख बॉल. जगदीशला माहिती आहे की खेळाडू आता शेवटच्या फळीत खेळाडू आहेत. मधल्या फळीत खेळाडू आहेत. मात्र त्यांना थांबवलं गेलंय. अनिकेत आताचा चेंडू लाईन चेक करतात पंच. तर टीमची टोटल 1+1. 2 धावा मिळाल्या अतिरिक्त स्वरूपामध्ये. कधी कधी एखादी चूक मागात पडते. मात्र ही चूक काय मागात पडेल का? टीमची टोटल झाली 39 रन्स. आता गरज आहे 21 धावेची. 9 चेंडू
8 चेंडू निश्चित तिथे सिंग मिळाली. तर ही दुसरी धाव बघा. 2 चेंडूवरती 2 वेळा चुका झाल्यात. कदाचित या चुकीचं प्रायचित्त भोगावं लागेल. गरज आहे मैदानावरती 19 धावेची. 7 चेंडू आणि 19 रन्स. 41 41 धाबा धावपकती लागलेत. मात्र येणारे चेंडू आता 7 आणि उर्वरित समीकरण मैदानावरती राहिलंय ते 19 धाबेचं. क्रिकेटमध्ये 19 धाबा महागात नाहीयेत. फक्त एखादा मोठा फटका या बॉलवरती माझ्या मते तर 2 ते 3 धाबा जरी आल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा बनवू शकतील. फटका भरपूर चांगला, वेगवान सो क्षेत्ररक्षण चांगलं. दुर्गेशचं कौतुक करेल. सिंगल मिळाले. 18 रन्सची आवश्यकता. टीमची टोटल 42 रन आणि गरज आहे 18 धावेची. तर सायरन टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा, कारण इथनं चिंता मात्र आपण या टॉससाठी, कारण इथनं जिंकणारा संघ आणि सायरा 11 ही एक लढत होईल आणि त्यांच्यातनं जिंकणारा संघ पुन्हा परी 11 याच्याशी अंतिम सामना खेळेल. तर सायरा 11 टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. जाऊया मैदानावर. पहिला चेंडू स्क्वेअर कट केला. चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेने सीमारेच्या पलीकडे. हा पहिला चौकार आलाय. आता 5 चेंडू मध्ये बनवायच्या फक्त 14 धाबा. 5 चेंडू 14 धाबा. क्रिकेट अशक्य काही नाहीये. क्रिकेटमध्ये शक्य गोष्टी अशक्य होतात आणि अशक्य गोष्टी क्रिकेटमध्ये शक्य होतात. त्यामुळे इथनं प्रबंधकाला एकच सांगेल की तुमच्यात जी क्षमता आहे आज स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ आली. आणि जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर मग तुमचे लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. आणि स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुला स्वतःला सिद्ध करायचंय. आज ही वेळ आहे. अशा कठीण परिस्थितीतून जर तुम्ही सामना जिंकून दिला तर आज हा दिवस तुझ्यासाठी असेल. येणारे चेंडू 5, 14 धावेची गरज. प्रभू येतो. गोलंदाजी माखवते. प्रभाकर वायले कॅप्टन आहेत आणि स्वतः जिम्मेदारी घेतली या मॅचची. संधी होते मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम आता पोहोचली आहे. 4 चेंडू 13 धाबा. 4 चेंडू मध्ये आता 13 रन्सची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 13 धावेची गरज. मैदानावरती सर्वांचं लक्ष लागले. एक बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. समोर खेळतात आमच्या स्क्रीनच्या आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो चौकार. आणि चौकाराने मॅच पुन्हा एकदा कलाटणी देते. आणि 3 चेंडू आता 9 धावेची गरज. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. 8 काढला तर सुपर ओव्हरची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कॅप्टन प्रभू सज्ज होतो. सेकंड वरती खेळाडू अनिकेत.
सिंग मिळाले आणि 2 चेंडू. आता 7 धावेची आवश्यकता आहे. एक एक बॉल किती महत्वाचा आहे, एक एक चेंडू किती महत्वाचा आहे हे आता शेवटच्या क्षणाला समजलंय. आणि जिथे चुका झाल्या तिथनं बऱ्याच काही शिकण्यासारखे आहे. कारण इथनं तुम्हाला बनवायच्या 7 धावा, फक्त 2 चेंडू शिल्लक राहिलेत. एखादा चौकार, एखादा षटकार, मॅच मध्ये तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत जायला मिळेल. एक धाव जरी आली तरी मॅच तुमची शेवटच्या चेंडूवरती असेल. इथनं जाण्या चूक केली तोच लीग मधनं बाहेर होणार आहे. महत्वाच्या क्षणाला जर चूक झाली गोलंदाजाकडनं तर लीग तुम्हाला निश्चित तिथनं लीग मधनं बाहेर व्हावं लागेल. कारण मॅच गमावल्यानंतर दोन चेंडू 7 धावेची गरज. धावेचा चेंडू चेंडू आता 6 धावेची गरज. आम्ही मगाशी सांगितलं की ते गरज असेल आता शेवटच्या बॉलवरती षटकाराची. कारण जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. जो चालत राहतो तो ध्येय गाठतो आणि जो थांबला तो संपला असं म्हटलं जात आहे. आणि इथं मैदानावरती तेच चित्र. एक चेंडू 6 धावा, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. तिथे हा सामना एक चेंडू 6 धावेची गरज. मैदानावरती सर्वांचं लक्ष एक चेंडू 6 या लीग मधली पहिली अशी मॅच आहे जी तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळते. एक चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना जिंकलाय देवा 11 आणि आता देवा 11 वर्सेस सायरा 11 ही एक महत्वाची लढत तुम्हाला पाहायला मिळेल.